मैत्रिणींनो, माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगणार आहे आज गणपती बाप्पाचे महत्त्व. गणपती बाप्पाचे महत्त्व हे आहे की शेंदूर स्वरूपातील गणपतीचे महत्त्व काय आहे हे आता मी तुम्हाला सांगते. तर गणपतीला शेंदूर लावतात, यात उच्च हेतू दडलेला आहे. देवांना प्रत्येक सौम्य रूप घेऊन चालतच नाही, काही वेळेस उग्र रूप सुद्धा धारण करावेच लागते. दैत्यांचा संहार करण्यासाठी उग्र रूप धारण केले पाहिजे. हे सौम्य रूप धारण करून दैत्यांना मारता येणार नाही हे आपल्या देवांना माहिती आहे. तर आता मी तुम्हाला सांगते शेंदूरचे वैशिष्ट्य म्हणजे काय. तर शेंदूरचे वैशिष्ट्य हे आहे की त्या रूपाला पाहिले की ते चैतन्य सळसळते. रस्त्यावरच्या दगडाला शेंदूर लावला असला की हात आपोआपच जळले जातात. ही आहे आपली भारतीय परंपरा. शेंदूर हा रंग कैशाचा दाता आहे मैत्रिणींनो? शेंदूर हा चैतन्य दाता आहे. मूर्तीला शेंदूर लावल्याने ती प्रसन्न दिसते. मूर्ती घडताना एखादे छिद्र जर राहिले तर ते सिंदुराने मुजवले जाते. मारुती व गणपती या मूर्तींना शेंदूरच लावतात. दगडाला किंवा पाषाणाला शेंदूरच लावण्याची आपली पद्धतच आहे. ती संस्कृतीला आपल्या धरूनच आहे. गणपतीचे तोंड हत्तीसारखे का असते आता मी तुम्हाला ते सांगते. तर गणपतीचे तोंड हत्तीसारखे असते कारण सिंदूर नावाचा एक राक्षस होता. तो एक लहान रूप किंवा मोठं रूप धारण करू शकत होता. त्याने पार्वतीच्या गर्भात जाऊन बाळाचे छेदन केले. प्रसूतीनंतर बिना डोक्याचे बाळ जन्माला आले. ते फारच विद्रूप दिसू लागले. त्यावेळी तिथून एक हत्ती चालला होता. तर शंकराने हत्तीचे रूप बाळाला दिले. तेव्हापासून बाळाचे नाव गणपती बाप्पा मोरया पडले. हे गणपतीचे विष्णू रूप मानले आहे. गणेश उपासना ही विष्णूची उपासना आहे. गणपती हा देवगण, राक्षसगण व मनुष्यगण चा तिन्ही देवांचा अधिपती आहे. गणपती हा ईश आहे. ईश म्हणजे ईश्वर रूप आहे. म्हणजे गणपती हे ईश्वराचं रूप आहे आणि गणपती हा आपला बुद्धीचा दाता आहे. कितीतरी घरांचे गणपतीने उद्धार केले. त्यांची उपासना करावीच, पण ज्यांचे हे दैवत नसेल त्यांनी गणेशाची उपासना करून आपल्या गणपती बाप्पाला प्रसन्न करावे. आणि ज्यांना राहूची पीडा आहे त्यांनी गणपतीची उपासना करावी, म्हणजे त्यांना ते लवकर फळ मिळेल. आणि ही माझी छोटीशी माहिती गणपती बाप्पाची तुम्हाला कशी वाटली मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.